सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत हडपसर परिसरातील 25 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आणि या दत्तक उपक्रमाच्या माध्यमातून संस्था विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागवणार आहे। सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या या कार्यक्रमाला पुणे युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भावळकर सर, हडपसर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर सचिन आबणे, प्रसिद्ध उद्योजक श्री शिवाजी पदे, प्रशांत साईल सर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्था गेल्या 10 वर्षांपासून हडपसर परिसरात विविध उपक्रम राबवत असते। मी भविष्य काळातही या 25 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजसेवा करण्याचा मानस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण तुपे यांनी बोलून दाखवलाय। संस्थेच्या महिला अध्यक्ष सुलभाताई साळुंके यांनी दत्तक मुलींसाठी तसेच इतर मुलींसाठी विविध उपक्रम सुरू करण्याची माहिती दिली आहे। यामध्ये ब्युटी पार्लर, शिवण क्लास, मेहंदी क्लास इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे। दत्तक विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षभरात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून त्यांचा व्यक्तिमत्व विकास आमचा भर राहील, असे प्रतिपादन संस्थेचे मार्गदर्शक सागर सुरसे यांनी सांगितले। त्याचप्रमाणे संस्थेच्या मार्गदर्शिका वैशालीताई गायकवाड यांनी संस्था वाढीसाठी सभासद होण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले। 10वी नंतर करिअरमध्ये असणाऱ्या विविध संधीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या विद्यार्थ्यांसाठी सतत प्रयत्नशील राहू, अशी माहिती संस्थेचे कमिटी मेंबर नामदेव मारडकर यांनी दिली आहे। कोरोना काळ असो किंवा अतिवृष्टी, सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत अनेकांना आतापर्यंत मदत केली आहे। जे बेघर लोक आहेत त्यांना पावसाचे दिवस चालू असताना देखील एक मदतीचा हात म्हणून ताडपत्री संस्थेमार्फत देण्यात आल्या। संस्थेचे खजिनदार सुहास पवार यांनी सभासदांकडून होणाऱ्या वर्गणीतून संस्था फक्त आणि फक्त शैक्षणिक खर्च करते। संस्थेच्या इतर कार्यक्रमांचा खर्च हा कमिटीच्या वैयक्तिक वर्गणीतून केला जातोय, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। यावेळी कमिटी मेंबर किरण तुपे, सुहास पवार, सागर सुरसे सर, तेजस आंबे, रोहित होले, आनंद पाथरकर, गणेश जाधव, किरण लोहकरे, नंदकुमार लोखंडे, नामदेव मारडकर, नवनाथ तुपे, बालाजी माने, महेश ढोसर, आकाश आटोळे, बाळासाहेब धोंडगे, योगेश कांचन, रोहित केरुडी, सागर गाडेकर तसेच महिला कमिटी मेंबर साळुंखे मॅडम, वैशाली मॅडम, शिर्के मॅडम, पाटील मॅडम, सुजाता मॅडम, वंदना मॅडम, सुजाता मॅडम, धुमाळ मॅडम, जयश्री मॅडम, संगीता मॅडम, पाटील मॅडम, फुलारे मॅडम आदी उपस्थित होते। संस्थेचा आज म्हणजे जे गरजू विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, गरजू विद्यार्थी आणि त्यांना म्हणजे गरीब परिस्थिती असल्यामुळे शिक्षणासाठी आपण दत्तक घेण्याच्या कार्यक्रमाला आज बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मान्यवरांचे मी सगळ्यांचं नाव घ्यायला बराच वेळ जाईल, सगळ्यांनी 2-2 मिनिटं टाइम दिल्यामुळे आज या ठिकाणी बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आणि आपली संस्था गेले 10 वर्षापासून सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्था गेले 10 वर्षांमध्ये 52 कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे राबवलेले। ते 52 कार्यक्रम म्हणजे आज आपल्याकडे शिक्षणासाठी 9 मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतलेले, पहिले त्यांना वृक्षारोपणाचे कार्यक्रम केलेले, आपण मला कुठल्या प्रकारचे कार्यक्रम सुद्धा कामात लावलेले, काय आपण त्यांच्यासाठी सायकल रोजगार चालू केलेला आहे, दुष्काळ भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवलेलं आहे, खेडीपाड्यांच्या प्रशिक्षण स्पर्धा केलेले आहे, संगणक क्लासेस चालू केलेले आहेत। म्हणजे असे बरेच कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे राबवलेले आहेत। त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये जे महाराष्ट्र संकट आलं, त्या संकटावर कमिटीच्या झाली किंवा फक्त 200 लोकांच्या किराणा किट आपल्या संस्थेतर्फे आपण गरीब लोकांना देऊ। संस्थेने ठरवल्यानंतर 200 किट तयार केल्यानंतर जे आपण फेसबुक, व्हॉट्सअपवर जी माहिती पाठवली की बाबा आम्ही गरीब लोकांना किराणा किट देतोय, म्हणजे लोकांनी कमीत कमी आपल्याला 8 लाखाचा आपल्या संस्थेला फ्री आलेलं आहे। का आलेलं आहे? संस्था 7 वर्ष निस्वार्थीपणे काम करते, ते बघून सगळ्यांनी बघून आपल्याला प्रत्येक जणांनी 4 पाचपुती संस्थेच्या ऑफिसवर दिलेले। मग असं आम्ही सगळे एकत्र धान्य करून किराणाचे किट बनवले आणि ते किराणाचे किट आम्ही 1,500 किराणाचे किट बनवून अंध लोक, अपंग लोक, गरजू लोक, वाडीकरी वर्ग प्रत्येक भागामध्ये राबवलेलं। आपली संस्था फक्त हडपसरपुरती मर्यादित नाही, आपले सगळे संस्थेचं काम सगळ्या भागात चाललेलं आहे आणि ग्राउंड लेवलला आपली संस्था काम करते। आणि संस्था त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेश आले त्यावेळेस त्या महाराष्ट्रामध्ये आपण 600 कुटुंबाला किराणाचे किट, ब्लँकेट वाटप केलेले। मी आणि माझे मित्र नामदेव मारडकर म्हणजे पोलीस आणि आरोग्य माध्यमातून आमच्या संस्थेच्या माध्यमातून आपण
आज ह्यांच्यामुळे आपली इथपर्यंत संस्था पोहोचलेली आणि संस्था आपल्या इथपर्यंत. तर ज्यावेळेस आम्ही आमचे मार्गदर्शक आणि आमची संस्था सभासद कमिटी मेंबर या सर्वांनी ठरवलं की आपण गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या आपण पूर्ण पाहणी करून दत्तक घेऊया शिक्षणासाठी. मग आम्ही असा विचार केला की समाजात असे अनेक मुलं आहेत की ज्यांना शिक्षण मिळतंय, पण अशा अनेक काही मुलं आहेत जे आणि विशेषतः शहरी भागात असे मुलं आहेत ज्यांना शिक्षणाचा लाभ भेटत नाही. उदाहरणार्थ आपण जर नीट डोळ्यामध्ये पाहिलं तर आपण ज्यावेळेस रस्त्याने जात असतो, आपण ज्यावेळेस सिग्नलवर थांबलेलो असतो तर सिग्नलवर लहान मुलं वेगवेगळे खेळ करत असतात. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस आता आजकाल आम्ही सर्वे केला होता, ज्यावेळेस एखादं बांधकाम चालू असतं त्या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्रातील खेडेगावातील लोक काम करण्यासाठी आले असतात मजूर, तर त्या मजुरांच्या मुलांसाठी पण शिक्षणाची व्यवस्था फार कमी प्रमाणात असते. तर आम्ही सर्वे केला तर हडपसर भागामध्ये जे तिथं साईट चालू आहे अशा ठिकाणी आम्ही जाऊन पाहिलं तर सदर भागात बऱ्यापैकी तिथले बिल्डर जे आहे काम तर त्यांनी बऱ्यापैकी सोयी सुविधा केल्या होत्या. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण जे भटके मुलं आहेत ज्यांना आई वडील परिस्थितीमुळे सिग्नलवर वेगवेगळे खेळ करायला लावतात किंवा जे मुलं सिग्नलवर भीक मागतात तर अशा मुलांसाठी आपण त्या ठिकाणी जाऊन शाळा कशी सुरू करता येईल. म्हणजे आपण त्यासाठी आपण खूप असं मोठं रूप देऊ शकत नाही, आपल्याला काय सरकारची मान्यता वगैरे मिळणार नाही, पण कमीत कमी त्या मुलांना अक्षर ओळख किंवा शाळा काय असते हे जरी आपण थोडं त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की तुम्ही त्या मुलांना अशा गोष्टीत पाठवण्यापेक्षा थोडं शिक्षणाकडे लक्ष द्या आणि ज्यावेळेस त्यांच्या आई वडिलांना पहिल्यांदा आवड निर्माण होईल त्या आपल्या मुलांना शिकावं त्यावेळेस ते मुलं शाळेत जाईल. जोपर्यंत आई वडिलांना ती जाणीव होणार नाही की आपल्या मुलं शाळेत जावं तोपर्यंत मुलगा शाळेत जाणार नाही. मुलगा असल्यावरच तोंडाला कलर लागेल आणि खेळ करत बसेल. तर आम्ही त्या दृष्टीने पण वाटचाल केलेली आहे. आमची संस्था आता बऱ्यापैकी हडपसर गावात तसेच पुलगेट परिसर, आपला मुंढवा परिसर या भागात आम्ही सर्वे केलेला आहे. त्या भागातील फुटपाथवर असणारी मुलं यांच्यासाठी आपण लवकरच शाळा हा उपक्रम सुरू करणार आहे, फुटपाथवरील शाळा. त्या माध्यमात आम्ही आमच्या कमिटी मेंबर महिला असतील किंवा काही सदस्य असतील जे इतर तर त्यांना आपण त्या मुलांना शिकवण्यासाठी पाठवणार आहोत. मी शासकीय तंत्रनिकेतन मराठी शब्द असला तरी त्याला इंग्लिशमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जे माझं जे काम आहे ते 10वी झाल्यानंतर जे पासआउट होतात विद्यार्थी त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 10वी परत तुम्ही बघत असाल की 10वी परत ही एक नदी असते, त्याच्यानंतर वेगवेगळे झरे तयार होतात, त्या कुठल्या झऱ्यामध्ये वाढायचं त्याचं मार्गदर्शन मी करत असतो. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे म्हणजे COE जे नाव ऐकलं असेल तुम्ही, तिथे 15 वर्ष सर्व्हिस केली. आता ट्रान्सफर होऊन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे या माझ्या 23 वर्षाच्या कालावधीमध्ये मी संपूर्ण ॲडमिशनची कामं केली. तुम्ही मला कुठलंही ॲडमिशन सांगा, आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा तुमचे LLB असू द्या, मी सर्व प्रकारच्या ॲडमिशनची कामं करतो, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. मला एक माध्यम पाहिजे होतं ज्या संस्थेमार्फत मिळालेलं आहे. मी घरी गेलो की मला एवढे फोन येत असतात ॲडमिशन, मी माझा लॅपटॉप उचलतो आणि त्या घरी जाऊन त्या विद्यार्थ्याला मदत करत असतो. विद्यार्थ्यांना 10वी झाल्यानंतर हे माहिती नसतं की त्याने कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची, कुठली ब्रँच निवडायची. त्याच्यानंतर जर सपोज एखाद्याला इंजिनिअरिंग व्हायचं असेल तर कशामध्ये इंजिनिअरिंग व्हायचं, मेडिकलमध्ये जायचं असेल तर कशामध्ये मेडिकलमध्ये जायचं. आता 10वी नंतर डिप्लोमा करता येतो आणि डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला जाता येतं. त्या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतात. तसंच 11वी 12वी करून परत त्याला CET द्यावी लागते. तर माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की शक्यतो 11वी 12वी ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांना 11वी 12वी परत CETचं टेन्शन घेण्यापेक्षा जर तुम्ही डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला गेला तर तुम्हाला त्याचा फायदा भरपूर होतो. कारण 2 डिग्री मिळते, एक डिप्लोमा आणि एक डिग्री. ते ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी असतात. बरं, महत्वाची गोष्ट आहे की फी. आता स्त्रीसारखे विद्यार्थी आहेत, तुम्ही जर बारकाईने विचार केला 10वी पास झाल्या जर 80% घेतले तर तुम्हाला पुणे महानगरपालिका 15,000 रुपये देते, बरोबर. DBTच्या वेबसाईटवर फॉर्म भरल्यावर आणि तुम्हाला
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये जर ऍडमिशन भेटलं तर तिथं ओपन कॅटेगरीची फी 10,000 आहे. म्हणजे फायदा किती झाला? 5,000. बरोबर. प्लस रिझर्व कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना पूर्ण ट्युशन फी माफ होऊन त्यांचं जेमतेम ऍडमिशन 2 ते 3 हजारात होतं. तसं डिग्रीच आहे. म्हणजे ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत हे तुम्हाला कोणाला विद्यार्थ्यांना माहिती नसतात की आपण 10वी नंतर काय करायचं. तर मी माझ्या मुलाची फ्रूट मेमोरियलमध्ये माझा मुलगा होता, आता 10वीला आहे. तिथे दरवर्षी सेमिनार घेत असतो पालक आणि विद्यार्थ्यांचा. तिथे मी ऑनलाईन 10वीचा फॉर्म कसा भरायचा, 10वी पास झाल्यावर 11वीचा, डिप्लोमाचा फॉर्म कसा भरायचा, सीईटीचे फॉर्म कसे भरायचे, जवळजवळ 3 तास सेमिनार घेत असतो. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की त्या सेमिनारमध्ये एकही विद्यार्थी किंवा पालक जागेवर हलत नाही. कारण त्यांना माहीतच नसतं ॲडमिशन काय आहे, डॉक्युमेंट्स कुठले लागतात. जर मी रिझर्व कॅटेगरीचा असेल तर माझ्याकडे कुठले डॉक्युमेंट्स तयार पाहिजे. तुमचा रिझल्ट आला की पालक गावात राहतात, चला मला मी ओबीसी एमटी बीजेटी मधला आहे, मला नॉन क्रिमिलियर काढायला पाहिजे. नॉन क्रिमिलियर काढायला गेलं तर तिथे सांगतात अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा, तो पण 3 वर्षाचा, म्हणजे परत 15 दिवस देईल. ह्या प्रोसेसमध्ये होतं काय, ॲडमिशन प्रोसेस संपायला सुरुवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. जरी रिझर्व कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्याला ती जागा मिळत नाही, त्याला ती स्कॉलरशिप मिळत नाही. प्रत्येक ओपन कॅटेगरीचा जरी विद्यार्थी असेल तरी त्याला ईबीसी स्कॉलरशिप मिळते. छत्रपती शाहू महाराज याच्यात आर्थिक ट्युशन फी माफ होते. जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज आणि त्यांना बिना सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आज या सर्व सांगायच्या उपक्रमामध्ये सामील करून घेण्यासाठी सहकारी प्रतिष्ठानाच्या सर्वच सभासदांचा सदस्यांचा तसेच सर्व महिला कमिटीच्या सदस्यांचा मी खूप खूप आभारी आहे. तसे मी स्वतःला भाग्यवान समजतो. तसेच मला घडवणाऱ्या व माझ्या मनामध्ये सुविचार टिकवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांचा देखील मी खूपच आभारी आहे. तुम्हा सर्वांच्या आमच्या या पिढीवरील असलेला हा जो विश्वास आहे तो पाहून आम्हा सर्वांना फार आनंद होतो. मला मार्गदर्शन करणाऱ्या सौ दळवी मॅडम होत्या, त्या मला नेहमी म्हणायच्या की जिद्द व चिकाटी बाळगून तू कष्ट करत राहा. ज्यावेळेस तुझं करत राहशील त्यावेळेस तू तुझी आपोआपच गुणवत्ता वाढत राहशील व त्यानंतर तू पुढे पुढे जात राहशील. आणि तसे करत असतानाच तुझ्या अवतीभोवती असलेली माणसं असतील मग ती तुझी हक्काची करते आणि ती तुला पाठबळ देतील व तुला खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहतील. आणि त्यांचे हे शब्द आता खरे तर अस्तित्वात आले आहे असे मी समजतो. कारण आज मला अशी बरीचशी माणसे लाभली आहे की जी माझ्या हक्काची आहे. मी त्यांच्यापाशी जाऊन सर्व काही सांगू शकतो त्यांना. ती माणसे दरवेळेस मला माझ्या अडचणीमध्ये मदत करतात, तसेच मला योग्य तो मार्ग दाखवतात. तर तसे असे आज माझ्यासारख्या अशा सर्व मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी व त्यानंतर आमच्या मनामध्ये समाजसेवेची आवड निर्माण करण्यासाठी सहकारी प्रतिष्ठानने पुढाकार घेतलेला आहे. तर आम्ही सर्व मुलं आमचा सर्वांचा एकच ध्यास आहे व एकच ध्येय आहे की आम्हाला मोठे होऊन एक उत्कृष्ट व जबाबदार नागरिक बनायचे आहे आणि आपल्या समाजाची सेवा करायची आहे. तर ते करण्यासाठी आम्ही सर्वजण खूपच कष्ट घेऊ, तसेच सर्व पूरक असे प्रयत्न करत राहू व आम्ही आमचे ध्येय साध्य करू अशी आम्ही सर्व तुम्हा सर्वांना खात्री देतो. तसेच हे सर्व करत असताना आम्हाला फक्त तुम्हा सर्वांपासून एकच गोष्ट हवी आहे, ते म्हणजे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचे सहकार्य. जाता जाता मी एवढेच सांगेन की माझे म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. माझे म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. आपले म्हणून जगता आलं पाहिजे. जग चांगलं आहे तर फक्त आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे, आपल्याला फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. तेव्हा माझे मत तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचलेच असेल व ते तुम्हाला समजले असेल असं मी आशा करतो व इथेच थांबतो. धन्यवाद. होत असताना मला एक सांगावंसं वाटतंय की बघा आपण आजोबांची पंजोबाची कधी पुण्यतिथी जयंती केली का? मला नाही वाटत घरी आपण करतोय. पण बघा आपण थोर पुरुषांची पुण्यतिथी जयंती करतोय. बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिराव फुले असतील. आपण थोर पुरुषांची जेव्हा पुण्यतिथी जयंती साजरी करतो का बरं? आता तुमच्या आजोबांनी पंजोबांनी तर तुमच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे, घर
सर्व उपस्थित पालक, सर्व विद्यार्थी आणि या सहकारी संस्थेचे सर्व सभासद, सर्व मान्यवर, सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो की मला बोलायची संधी दिली, इथं बोलावलं, मला बोलायची संधी दिली. मी संदीप पांडव भोसले, 15 नंबरला राहतो. माझं शिक्षण इथं झालेलं आहे. अण्णासाहेब मदर कॉलेजला मी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन अण्णासाहेब मदर कॉलेज झालं. मी MPSC तर्फे डायरेक्ट PSI परीक्षेतून PSI झालो. आता मी वरिष्ठ पोलीस निरीक्षकडून पुणे शहराच्या क्राईम ब्रँच एक्झिक्युटिव्ह प्रभारी म्हणून काम करतो. काल परवापर्यंत मला या संस्थेबद्दल तरी काहीच माहिती नव्हतं. माझं भारतात तेजस पुढे उभा आहे, या संस्थेचा एक सभासद आहे किंवा एक व्यस्त कार्यकर्ता आहे हे मला काल परवा कळालं. तुर्वे साहेबांसोबत, मॅडमसोबत आमच्या ऑफिसला आलेले आहेत. त्या सरांनी मला आमंत्रण दिलं. तोपर्यंत या संस्थेचं काय काम आहे, काय काम करतात याबद्दल कधीच काय माहिती नव्हती. आणि कार्यक्रमाबद्दल आणि या संस्थेच्या कामाबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी मला पत्रिका दिली की सर तुम्ही या आणि थोडं आमच्या विद्यार्थ्यांना किंवा पालकवर्गांना सुद्धा थोडं तुम्ही जर आलात तर प्रोत्साहन मिळेल की पुढं त्यांच्या मुलांना काहीतरी करण्यासाठी किंवा पुढं भविष्यात त्यांनी काय व्हावं त्याच्यासाठी मार्गदर्शन मिळेल. मला वाटलं नव्हतं की बोलायची संधी मिळेल. अगदी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, माझंही गाव खूप म्हणजे इथं 5 किलोमीटर आमची सागर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला 12वी किंवा डिग्रीपर्यंत ना आमचे आई वडील अशिक्षित किंवा फार कमी शिकलेले. त्यामुळं आम्हाला धर्म असं सांगणार नव्हतं की आपल्याला हे करायचं ते करायचं. मित्रमंडळी किंवा कॉलेजचे सर किंवा थोडंफार इकडं किंवा बाहेर फिरताना भरती व्हायला पाहिजे, पोलीस व्हायला पाहिजे, मिलिटरीमध्ये जायला पाहिजे, ह्या गोष्टी त्या काळी एवढं सोशल मीडिया नव्हतं. मला आता 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत सर्व्हिसची. त्यामुळे 27-28 वर्षापुढे 92-94 झाल्यानंतर मग एवढंच सोशल मीडिया सुद्धा येत नव्हतं की क्लासेस वगैरे मोठेच होते. आता जर विचार करायचा म्हटलं तर मुलांना कसं सोशल मीडियावरून किंवा इतर माध्यमातून या स्पर्धा परीक्षा पुढे भविष्यासाठी काय करायला पाहिजे, भविष्यात काय करायला पाहिजे किंवा पालकवर्गाला सुद्धा चांगलं मार्गदर्शन मिळतं. तर वेळीच जसं 10वी किंवा 12वी ह्या टप्प्यावरती जर का आपण पालकांनी किंवा मुलं शिकतात त्या मुलाचं जर नियोजन झालेलं असेल की आपल्याला या मार्गाने किंवा आपल्याला पोलीस व्हायचं, डॉक्टर व्हायचं, आपल्याकडं सगळ्या स्तरावरील मान्यवर आलेले आहेत. मग त्यांनी कसं केले असतील आता प्रत्येकाने सांगत बसले तर तुम्ही कंटाळा किंवा तुम्ही थोडा पण आई वडिलांनी किंवा त्यांच्या त्या शिक्षकांनी त्यांच्या पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या निवडीप्रमाणे किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे ही संस्था अशीच पुढं कार्यरत राहिली पाहिजे आणि या संस्थेद्वारे मुलांना आणि चांगल्या नागरिक घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे असं मला वाटतं. की खूप वेळ घेत नाही कारण मुलं एकदा कंटाळतात. मार्गदर्शन करण्याची ही वेळ नाहीये, पण मुलाला खरंच काही हेल्थच्या बाबतीत न्यूट्रिशन कसं असावं, आहार कसा असावा, 7वी ते 12वी पर्यंतच्या मुलांना तुमचं प्रोटीन डाएट कसं असलं पाहिजे, तुमचा फिटनेस कसा ठेवला पाहिजे यासाठी तुम्ही एखादा व्याख्यान सादर करा. त्याला मी नक्कीच येईल आणि आमच्या डॉक्टरांचं तुम्हाला व्याख्यान देईल. धन्यवाद. आम्हाला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. आपण मैत्री दिन साजरा करतात. त्यामुळे आज मला इतके सगळे छोटे छोटे बालमित्र मिळाले मला कौतुक आणि आनंद व्यक्त करायला वाटतं. सगळे माझे बालमित्र जे आहेत बाल असलेले मित्र असं म्हणजे मी बाल नसलेला आहे, बाल असलेला मला गंभीर आणि फार समोर कसं वगैरे ते बोलायला कधी आवडत नाही. त्यामुळे मिसळून बोलायला बोलणार या सर्व मान्यवर मंडळी आहेत त्यांचं सगळ्यांचा उल्लेख नाही करत आहे जाईल. परंतु मला आवडून सांगण्यासाठी गोष्ट की आता सांगितली की म्हणजे कोणती जागतिक स्तरावर काम करणारी एक मोठी संघटना आहे. ते संपूर्ण जगभरामध्ये साधारणतः 15 लाखाच्या आसपास सभासद आहे. अशी एक संस्था आहे. ही संस्थेची एक शाखा हडपसर भागामध्ये पण आहे. हडपसर क्लब आहे. त्याचबरोबर या भागापासून जवळ असलेला येवत आहे, पाटण आहे, दोन आहे, सगळ्या परिसर आसपासचे आहे. या ठिकाणी रोटरी क्लब गेल्या अनेक वर्ष काम करतो. गेले 117 वर्ष झालेली ही रोटरी संस्था आहे. त्या संस्थेच्या एका विभागाचा अध्यक्ष या माध्यमातून
उपक्रम चांगले सांगितले. त्यामध्ये आता एक हा जो एक उपक्रम आहे आपल्या मुलांना शैक्षणिक नुसतं साहित्य न देता त्यांच्या फीच्या माध्यमातून त्यांचं जे काही काळजी घ्यायला हवी की आपण घेता आहात 25 विद्यार्थ्यांची सुरुवात आपण आज केलेली आहे. आता डॉक्टर आमने यांनी उल्लेख केला की त्याच्या मेडिकल असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत आणि 12 डॉक्टरांची यांची संघटना आहे. त्या 12 डॉक्टरच्या माध्यमातून तुम्ही शैक्षणिक आणि जर आरोग्याचे काम करत असला तुम्हाला मी जाणीवपूर्वक आवाहन करू इच्छितो की इकडे 12 डॉक्टरांच्या याच्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात असं मी किती करतो. त्यांच्याकडनं सुद्धा ही सगळे 12 मंडळी सभासद होतील असं तुम्ही आव्हान सगळ्या मंडळांना केलं तर यांची संख्या आणि त्यांचं जे काही आर्थिक स्थैर्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. आणि ही काही फार मोठी रक्कम नक्कीच नाही. आपण या स्वरूपाचं योगदान देण्याचं जर मनावर घेतलं त्या नात्याने खूप चांगली मदत या संस्थेला आणि संस्थेच्या माध्यमातून मुलांना होऊ शकेल. त्या मुलांसाठी मला फक्त एवढं सांगायचं आहे की जसं आता त्यांचे सुरुवात त्यांनी उल्लेख केला की मुलांची शैक्षणिक दळणवळणाबरोबर त्यांच्या इतर सर्वांना विकासाचं लक्ष द्यायला हवं होतं. त्यासाठी एक विषय जो असतो मगाशी मांडणी केला माझ्यामध्ये खूप जवळचे मित्र होते म्हणून बोलत नाही परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा एक अभिनय कौशल्य असू शकतं कोणाला नृत्य करायला शकतं इतकी असं चांगलं लागते. अशा मुलांमध्ये असे काही वेगळे गुण कलागुण असतात त्यालाही वाढीस लागण्यासाठी पण आपण काहीतरी उपक्रम राबवायला हरकत नाही असं मला त्यानिमित्तानं विश्वास वाटतो. आता जे पोलीस अधिकारी बोलले आम्हाला लक्षात आहे ना जे बोलले त्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की जुन्नर नावाचं एक छोटंसं गाव नारायणगाव आहे त्यावरचे आशुतोष डोंगरे नावाचे अतिशय सिनियर ऑफिसर आहेत आपल्या विभागाचे महाराष्ट्र स्तरावरचे चांगले सरकारी आणि मित्र आहेत आणि ते अगदी छोट्या गावामध्ये जुन्नरसारख्या गावामध्ये आता राज्य स्तरावरती खूप मोठ्या पदावरती काम करत आहेत. ही गोष्ट सुद्धा जतन घेण्यासाठी याच्यासाठी आहे की आपण स्वतः कुठल्या कमी घेण्याची आवश्यकता नक्कीच नाही. आपल्यामध्ये सर्व कौशल्य असतं आपल्याकडे स्किल असतं काही गोष्टींची कमतरता आहे ती गहू काढण्यासाठी या संस्थेचं बरोबर असेल तुम्हाला कुठल्या गोष्टींची कमी पडणार नाही ते आम्ही आपण व्यासपीठावरती सर्वच मान्यवर मंडळी देतो आहोत. त्यामुळे शुभेच्छा. मी या भागातल्या एक खूप सामाजिक चांगलं काम करणाऱ्या सुनीता काही बघत त्यांना आवर्जून कार्यक्रमाला बोलवत आल्या त्यांनाही माझी विनंती असणार आहे की या संस्थेवरती सभासद व्हा त्यांच्याबरोबरही चांगल्या चांगलं काम करा अशी माझी तुमच्या मुलांना विनंती आहे. माझ्या अनेक या भागाचे सहकारी मांजरीमध्ये राहणाऱ्यांचे सरपंचकडे त्यांचा सगळ्यांचे फोटो आवडून काढतात. हा सुद्धा एक वेगळा विभाग असू शकतो आयुष्यामध्ये फोटोग्राफर व्हावा असं मला वाटत नसेल करायचं पण फोटोग्राफी अतिशय महत्त्वाची कला आहे आणि त्यामध्ये सुद्धा प्राधान्य मिळणं शक्य असू शकतं. चित्रपटाचं चित्र असेल नाट्याचं चित्र असेल गायनाचं चित्र असेल वेगवेगळी क्षेत्रांची बोली आहे तर त्या मुलांमध्ये असलेले कलागुण काय आहेत आपण जर त्याच्यावर आपण काम केलं तर नक्कीच तुमच्या सगळ्यांची उन्नतीकडे प्रगती करू शकेल. यावर्षी आपण फक्त 25 मुलांचा विचार केला परंतु नजीकच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्हाला तुम्ही कार्यक्रमाबरोबर योग्य वाटलं तर ती संख्या किमान 100च्या पुढे जावी अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो. उद्याचं गायकवाड आपण जे अंतरे करतात ते अतिशय छान करतात आणि तुमच्या आवाजामध्ये वेगळ्या दम म्हणतात ताकद म्हणतात जे आहे संवाद ते चांगली जमू शकते समोरची बोलता येईल पण अतिशय गरजेची गोष्ट आहे. अँकरिंग करणं ही सुद्धा कला आहे आणि त्यामध्ये सुद्धा काहीतरी नैपुण्य मिळवणं शक्य असेल तर असं मला वाटतं. या किरण म्हणजे नावामध्ये किरण आहे किरण म्हणजे मला सांगितली गरज नाही प्रकाराची समुद्री गोष्ट आहे. आता किरण जर तुमच्यावर असेल तर तुमच्या प्रकाश कायम पडेल याची मला सावंतकरांमध्ये बरेचसे त्यांच्या बोलले आहेत आणि तुमच्या सगळ्यांमध्ये त्यांच्यासारख्या वयाची ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहे काम करायला असे सांगते तुमच्या संस्कृती मोठी असेल याचं मला हरकत नाही. त्यामुळे तुमचेही मला आभार आहे म्हणतो आणि किरणचे वडील
का कर्तृत्वाचा जो मोठा घेतलेला आहे तो त्याच्यावरती पाठी व्यवस्थित काम करतात त्याच्यावर माझं लांबलेलं भाषण थांबवतो आणि पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना पर्यटकांना शुभेच्छा देतो. या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो.